गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मला मम्मी पप्पा पुण्याला सोडायला आलेले आहेत आणि जेव्हा पण पुण्याला येतात मम्मी पप्पा तेव्हा काकांकडे जातात, आजीकडे जातात. कारण की तुम्हाला माहिती आहे आमची फॅमिली किती मोठी आहे आणि जे आमच्या पप्पांचे सगळ्यात मोठे काका आहेत सो ते पुण्यातच राहतात आणि माझ्यामुळे तर आता जास्त येणं चालू झालं आहे पुण्याला मम्मी पप्पांचं. तर ह्यावेळेस पण आम्ही मस्त गेलो होतो, पण आमचं ह्यावेळेस इतकं छान फॅमिली गेट टुगेदर झालं ना. काही लोक मिसिंग आहेत पण तरी पण काही म्हणण्यापेक्षा मला वाटते की 70% मिसिंग आहेत, कारण की आमची खूप मोठी फॅमिली आहे. पण तरी पण आम्ही खूप एन्जॉय केलं आणि त्यात अजून म्हणजे आमच्या पप्पांची आत्या आहे सो त्यांचीसुद्धा मुलगी आली होती. सो हे मामा आत्याची मुलं असं गेट टुगेदर आमचं झालं होतं आणि आम्ही मस्त एन्जॉय केलं. तर त्याच्यानंतर विजू काका बोलले की चला मी तुम्हाला गोडाऊन दाखवतो आणि हे अमूलचं गोडाऊन आहे. त्यामुळे मग आम्ही मस्त जे त्यांचं गोडाऊन आहे नवीन सो ते बघायला गेलो होतो. आणि आम्ही लहानपणी ना नेहमी जेव्हा आपण पुण्याला यायचो तेव्हा आम्ही मस्त त्यांचा गोडाऊन बघायला जायचो, कारण की ना तिथं फ्रीजर आहे खूप मोठा जिथं आपण आत जाऊ शकतो. आज नवीन प्रॉडक्ट भरपूर आले. आज बघा सर्व ते उद्या बाय वन गेट वन फ्री. पब्लिसिटी काय खायचं आईस्क्रीम कोणतं खायचं बंडो तू बाहेर जा मला तुला सहन होत नाही जा बाबा. काका कॅमेरा कसा काय सर्वाइव्ह करतो एवढं थंड? कॅमेरा एवढं थंड मध्ये? हो करतोय ना ते. आणि मी 10-15 मिनटातच बाहेर आले, कारण की ते इतकं थंड असतं. -24 समथिंग डिग्री सेल्सिअस असतं. तुम्हाला नंतर शेवटी कळेलच की तिथं किती डिग्री सेल्सिअस तापमान होतं, जे सत्यमने व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेलं आहे. आणि मी लगेच बाहेर आले, कारण की मला अजिबात जास्त थंडी आणि जास्त गरमी सहन होत नाही त्यामुळं. बस भरपूर झालं. You can shoot me. I'm within daring. You can come and shop from my brother. आमच्या दादाच्या दुकानात तुम्ही नक्की विजिट करा. नाव आहे तुम्हाला जे फ्लेवर पाहिजे पुण्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो. हो. थँक्यू. चालेल. मी राजस्थानमध्ये राहिलेली आहे. अरे मी दाखवलं असतं. सी यू कॅन डिफरंट व्हरायटीज ऑफ मिल्क, डार्क चॉकलेट मिल्क, अमूल, स्ट्रॉबेरी मिल्क. फ्रेश क्रीम असे कडे दूध आहे. भरपूर दिवसांनी अजून भरपूर ब्लॉग आहेत अजून. असू दे. आईस्क्रीम कोल्ड रूम हा -23-24 टेम्परेचर असतं आईस्क्रीम साठी कंटिन्यू. हा आणि हे दिवसभर कंटिन्यू चालू असतं. इकडचं मायनस ते होतं ना आपण वाढत जाणार ना पुढं पुढं. हा आणि इकडं काय इकडं ते आतमध्ये ते प्लस वाढत होतं. प्लस वाला. हा ते बघितलं. तर ते सगळं झाल्यानंतर आम्ही परत घरी निघालो आणि घरी जाईपर्यंत मस्त गीता काकींनी स्वयंपाकाची तयारी केली होती आणि त्यांनी एक नवीन मेन्यू बनवलेला. सो त्याच्यामध्ये आम्ही दोघी मस्त थोडीफार हेल्प करतोय त्यांना. Can you please explain what you सगळ्याच घे मग. सगळ्यांचंच घेतलं. Sakshi, you are at your live. Can you brief your work? काय काय आहे बघून मग काय ते पण चालू आहे. तू पण चालू आहे. मग काय गायडन्स लागतात. तर
इथं आम्ही मस्त फोटोशूट करत होतो, कारण की सविता दीदी बोलले की आपण मस्त ह्यांच्या अगोदरच्या जुन्या फोटोचं रिक्रिएशन करूयात, कारण की आत्या आणि मामांच्या मुलांचं जे बॉन्डिंग असतं ना ते खूप म्हणजे खूप छान असतं आणि खूप वेगळं रिलेशन आहे ते, जे की आपण एक्सप्लेन नाही करू शकत. आणि हे तुम्ही सुद्धा रिलेट कराल. तर इथं मस्त सविता दीदी त्यांचा क्लास घेत होती आणि त्यांना सांगत होते की त्यांना काय करायचं, आणि बिचारे ते पण तिच्या स्टेपवरती स्टेप करत होते आणि हे बघून इतकं छान वाटत होतं ना. आणि आत्ता सध्या मला हा व्हिडिओ एडिट करता पण खूप छान वाटतं. सो तुमचीसुद्धा अशी फॅमिली आहे का एन्जॉय करणारी, आणि मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर इथं सविता दीदीचं असं आहे की फोटोसोबत तुम्ही थोडासा व्हिडिओ पण करा माझ्यासाठी, आणि बिचारे हां बोलले. आणि हे आत्मा असतं. एक त्यांना डान्स बरोबर. ओके 1 2 दादा रोल नाही असं रोल 1 2 3 4 1 2 3 4 नंतर असं पुढे वर असं करायचं काय नाही. ओके 1 2 3 स्टार्ट 1 2 3 आणि मोठ्यांचं झाल्यानंतर ती मुलांना पण फोर्स करत होती की असे व्हिडिओ आपण पण करूया मस्त कझन्सवाले, पण काही ते सगळे काही मानायला तयार नव्हते, कारण की त्यांना अजिबात असल्या गोष्टी आवडत नाहीत त्यामुळं. पण तरी पण बिचारी सविता दीदी खूप कन्व्हिन्स करत होती, पण ते काही मांडले नाहीत. शेवटी आम्ही मस्त फोटो वगैरे काढले. तुम्हाला या साइड ये ऐसा ऐसा वो उधर से तो है ना फिर ऐसा हो गया यस चलो चलो पीछे जाओ तुम अभी डिप्स कर अरे मैं 5 सेकंड टाइमर यंगेस्ट वन हैविंग फूड द टॉलेस्ट वन. आणि आमचं हे सगळं होईपर्यंत सगळा स्वयंपाक तयार झाला होता. तर आम्ही आलो आणि फ्रेश होऊन डायरेक्ट जेवायला बसलो. आणि मी तर डायरेक्ट पप्पा काकांसोबतच जेवायला बसलेले, कारण की मी पण ऑफिसवरून आलेले आणि असं वाटलंच नाही की ऑफिसवरून थकून आले. मी इतकी चार्ज झाले ना घरी आल्यानंतर, कारण की इतकं सगळे फॅमिली मेंबर जेव्हा तुम्ही एकत्र येताना तेव्हा खरंच वेगळीच एनर्जी येते. सो त्यामुळं म्हटले की सगळे तू पण बस जेवायला. सो मी पण बसले जेवायला आणि इकडं सविता दीदी व्लॉगिंग करते. सो तुम्ही ते एन्जॉय Here करा. are the chef behind today's party, host of the event, taking so much of pain, taking break from work also. And here are the evergreen, our Vidya Vaini. तर सगळ्यांची जेवण आमची झाल्यानंतर ह्या सगळ्या जणी जेवायला बसल्या आणि आमचा मस्त बेत झाला. आजची पार्टी म्हणायला काही हरकत नाही. आणि इतकं छान वाटलं. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजची फॅमिली गेट टुगेदर कसं वाटलं आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, इन्स्टाला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय बाय.